आरक्षण आमच्या हक्काचं। जीवन दशरथराव पाटील जानोळे कामटेकर। माझं म्हणणं आहे, आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रजावाणीला मुलाखत दिली आणि बातमीसुद्धा लावलेली आहे। फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आणि लोकसभेच्या अनुषंगाने 3 सभा घेणार दररोज। देवेंद्र फडणवीस साहेब लोकसभेच्या निवडणुकीसाठी तळमळ करता आणि सभा 3 घेतो म्हणता। मराठा आरक्षणासाठी एकच सभा घेऊन मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा, अन्यथा सकल मराठा समाज तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, सभेचं आयोजन तर करूच देणार नाही। मराठा समाज जर पेटून उठला तर तुम्हाला कुठल्याही महाराष्ट्रामध्ये एकही सभा घेऊ देणार नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। पुयड देवेंद्र फडणवीस साहेबांनी फेब्रुवारी महिन्यापासून त्याने लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यामध्ये सभेचं हे आयोजन केलेलं आहे। तरी त्यांना एकच विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना, जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी सभा कुठेही घेता कामा नाही आणि मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय त्यांनी कोणतेही दौरे करता कामा नाही, अन्यथा त्यांची सभा उधळण्यात येईल। हे मराठा समाजाचा इशारा आहे त्यांना। माझं नाव भवेश्वर दिगंबर पुयड। आदरणीय फडणवीस साहेबांनी जे काही त्यांचे लोकसभा दौऱ्याचे नियोजन जाहीर केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने जे दौरे जाहीर करत आहेत त्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल या संदर्भामध्ये काहीतरी बोलावं व मराठा आरक्षण तातडीनं कसं देता येईल याची दक्षता घ्यावी। तसंही मराठा आरक्षणाच्या याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून